नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश सर पुन्हा एकदा आपल्या UK's इंग्लिश क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा पार्ट बघत आहोत, ज्याचं नाव आहे फिगर ऑफ स्पीच. आणि याच्यामध्ये आपण आज रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणजे पुनरावृत्ती अलंकार हा बघणार आहोत, जो परीक्षेसाठी वारंवार विचारला जातो. हा फिगर ऑफ स्पीच ओळखणं फार सोपं आहे मित्रांनो. आता याची ओळखण्याची पद्धत कशी आहे, पहिल्यांदा याची डेफिनेशन बघूया. तर इन दिस फिगर ऑफ स्पीच in this figure of speech words are repeated. हे महत्त्वाचं आहे, words are repeated to indicate emphasis. म्हणजेच काय की याच्यामध्ये एक पूर्णचा पूर्ण वर्ड किंवा पूर्णचे पूर्ण वर्ड फ्रेज किंवा पूर्णची पूर्ण लाईन हे काय होणार आहे, रिपीटेड होईल. अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा रिपीट होईल एखाद्या सेंटेन्समध्ये. अशा ज्या ठिकाणी वर्णन किंवा अशी जर इन्सिडन्स अशी घटना जिथं तुम्हाला दिसत असेल तिथं रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. ओके, त्यामुळे आणि तुम्ही ज्यावेळेस ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम करता त्यावेळेस त्याच्यामध्ये एका मार्गासाठी हा ओळखण्यासाठी तुम्हाला एकच येत असतो. तसंही परीक्षेत पोएमवर विचारला जाणारा एक मार्गासाठी हा प्रश्न आहे. ओके, पण जनरली आता तुम्हाला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम याच्यामध्ये एका मार्गासाठी हे विचारतातच. आणि ओळखायचं कसं, आपल्याला बरेचसे फिगर ऑफ स्पीच आपण याच्या आधी बघितले आणि आपण बघणार पण आहोत. मग आपल्याला फक्त काय एक ट्रिक आपल्याला बघायचे आहे की हे ओळखायचे कसे. तर डेफिनेशनवरून तुमच्या लक्षात येते की वर्ड्स आर रिपीटेड. या फिगर ऑफ स्पीचमध्ये आपल्याला काय की एक शब्द, शब्दाची फ्रेज किंवा पूर्णच्या पूर्ण लाईन हे काय असेल, रिपीटेड असेल. बघा इथं आहे अलोन अलोन. आता काही सेंटेन्स दिलेले आहेत 6, याच्यावरून आपल्याला लक्षात येतील की अलोन अलोन, ऑल ऑल अलोन, अलोन ऑन द वाईल्ड वाईल्ड सी. या सेंटेन्समध्ये तुम्हाला हा अलोन शब्द काय आहे, रिपीट झालेला आहे ट्वाईस अ टाईम. ऑल ऑल शब्दसुद्धा, अलोन हा एक पुन्हा डबल आला. वाईल्ड वाईल्ड म्हणजे हे जे शब्द आहेत अलोन, ऑल, वाईल्ड, दीज आर द वर्ड रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन. दॅट्स वाय हिअर रिपिटेशन. ओके, इथं काय झालं की अलोन शब्द आहे, ऑल आहे, वाईल्ड आहे, हे जे शब्द आहेत अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा या सेंटेन्समध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हा जर फिगर ऑफ स्पीच कोणता असेल तर रिपिटेशन आहे. आपण रिपिटेशन शिकताना ॲलिट्रेशनसुद्धा एकाच टाईमला शिकलं पाहिजे. का? कारण तर रिपिटेशन आणि ॲलिट्रेशनमध्ये जंबल होते, मुलांचं जम्बलिंग होते, थोडंसं गोंधळून जातात मुलं. त्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये जास्त फरक नाही. याच्यामध्ये रिपिटेशनमध्ये काय आहे तर वर्ड हा रिपीटेड आहे आणि ॲलिट्रेशनमध्ये फक्त अक्षर, ABCDचं एक अक्षर, अल्फाबेट हे रिपीट असते. याच्यानंतर आपण तो व्हिडिओ आपण बघणार आहोत. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फक्त याच्यानंतरचा पार्ट आपण ॲलिट्रेशन बघणार आहोत. तर दुसरं जे सेंटेन्स आहे डाऊन 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 द डेप्थ ऑफ द सी. ओके, फार खोलवर 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 काय आहे, समुद्राची काय आहे, खोली आहे. तर डाऊन डाऊन इज अ वर्ड विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन. दॅट्स वाय हिअर रिपिटेशन. असं तिसरं सेंटेन्स बघा, वॉटर वॉटर ऑल अराउंड अँड नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. इथं काय आहे की वॉटर वॉटर हा शब्द जो आहे, वॉटर इज अ वर्ड विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन. दॅट्स वाय हिअर रिपिटेशन. रेन रेन गो अवे, लहानपणाची तुमची पोयम आहे. रेन रेन गो अवे comes again another day. Why? Because little Raju wants to play. Rain rain is a word which is again in a line. हा रेन हा शब्द पुन्हा पुन्हा एकाच लाईनमध्ये आला, त्यामुळे इथं काय झाला, रिपिटेशन झाला. त्यानंतर गिव मी सम सनशाईन, गिव मी सम रेन. ओके, गिव हा जो वर्ड आहे हा पुन्हा पुन्हा आलेला आहे. सम सम हा पण सुद्धा आला आहे. सम सनशाईन, सम रेन म्हणजे गिव आणि सम इज अ वर्ड किंवा आर वर्ड्स विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन. दॅट्स वाय रिपिटेशन. हे शब्द पुन्हा पुन्हा आले म्हणून. आता इथं हे 10वीच्या पुस्तकातली एक पोएम आहे, स्टॉपिंग द वुड्स बाय स्नोवी इव्हिनिंग्स असं पोएमचं नाव आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची असेल. तर त्यांच्या त्या पोएममध्ये सगळ्यात शेवटच्या ज्या 2 लाईनी आहेत त्या ह्याच आहेत की अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही लाईनची लाईनच पुन्हा काय झाली, पूर्ण. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे पूर्णची पूर्ण ओळच रिपीट झालेली आहे. आणि म्हणून इथं काय रिपिटेशन आहे, आपण सांगितलेलं आहे. वर्ड असेल, वर्ड फ्रेज असेल किंवा लाईन असेल, हे पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे या फिगर ऑफ स्पीचमध्ये. तर असं कुठं वर्णन जिथं असेल त्याला रिपिटेशन हा अलंकार असं म्हणतात. ओके, याचा अर्थ पण आहे
खूप चांगला, जसा शब्दशः अर्थ दिसत नाही. अँड मैल्स टू गो बिफोर आय स्लीप, म्हणजेच काय, इथं साधा जर अर्थ काढला तर मला मैलोन मैल पुढे जायचं आहे, पण कधी, बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी, असा साधा अर्थ होतो. परंतु इथं असा अर्थ नाही. इथं अर्थ आहे बिफोर आय स्लीप म्हणजे बिफोर आय डाय, म्हणजे मरण्यापूर्वी मला काहीतरी अचीव करायचं आहे, गोल अचीव करायचा आहे, आणि म्हणून मला इथं थांबून चालणार नाही. कारण ते पोएम जर तुम्ही 10वीचे स्टुडंट असाल, ते जर वाचली तर तिथं अर्थ कळतो की जो काही नॅरेटर आहे तो एका जंगलामध्ये जाऊन त्या जंगलाचं इव्हिनिंगचं वर्णन केलेलं आहे त्या पोएममध्ये, आणि तो त्याच्यात भारावून जातो. टेम्पटेशन त्याला होते, भुरळ पडते त्या जंगलाची, त्यातून त्याला निघावंसं वाटत नाही. ओके, म्हणून तो शेवटी हे सेंटेन्स वाचतो की नाही, मला इथं थांबून चालणार नाही. ओके, कारण अँड मैल्स टू गो बिफोर आय स्लीप, कारण मला मैलोन मैल पुढे जायचं आहे आणि अचीव समथिंग, मला काहीतरी अचीव करायचं आहे, माझं गोल अचीव करायचं आहे. ओके, बिफोर आय स्लीप म्हणजे बिफोर आय डाय, मरण्यापूर्वी, असं त्याचा अर्थ आहे शेवटच्या ओळीचा. ओके, तर आपल्याला इथं काय शिकायचं होतं की रिपिटेशन, आणि रिपिटेशन शिकताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की कोण्याही एखाद्या लाईनमध्ये जर कवितेच्या ओळीमध्ये एखादा शब्द, एखादी वर्ड फ्रेज किंवा सेंटेन्स रिपीट असेल तर दॅट इज रिपिटेशन. ओके, ठीक आहे. याच्यानंतर आपण ॲलिट्रेशन बघूया. रिपिटेशन नंतर आपण बघणार आहोत ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशनसुद्धा अनुप्रास अलंकार होतो. ॲलिट्रेशन म्हणजे रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती, ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. या अलंकारामध्ये इन दिस फिगर ऑफ स्पीच देअर इज अ रिपिटेशन ऑफ साऊंड, त्या साऊंडचं रिपिटेशन असेल, ऑर सिलेबल ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स. बघा, साऊंड अल्फाबेटचा साऊंड असेल किंवा एखादं अल्फाबेटच असेल किंवा सिलॅबल असेल तर त्याचं काय रिपिटेशन असेल एखाद्या सेंटेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल या 4 सेंटेन्समध्ये तुम्हाला समजून जाईल की टायगर टायगर बर्निंग ब्राईट. इथं टायगर टायगर हा शब्द जो आहे हा एक शब्द आहे, हा रिपीट झाला, मग इथं रिपिटेशन पण होऊ शकते. पण इथं आपल्याला काय टी टी आणि बी बी हे शब्द काय झालेले आहेत, काय झाले, रिपीट झालेले आहेत. म्हणजे अक्षर हे रिपीट झाले, शब्द नाही, अक्षर. ओके, बी बी हे जे अक्षर आहे, सिलॅबल आहे, हे अगेन अँड अगेन या लाईनमध्ये काय झालेले आहे, पुन्हा पुन्हा आलेले आहेत सिलॅबल, आणि म्हणून इथं ॲलिट्रेशन झालेलं आहे. जर तुम्ही रिपिटेशन लिहिलं तर टायगर हा एक वर्ड आहे, ओके, एक नाऊन आहे, हे रिपीट झालं पुन्हा, म्हणून हे रिपिटेशन पण चालते. पण इथं बर्निंग ब्राईटसाठी हा बी आणि ब्राईटचा हा बी, याच्यामध्ये काय झालेलं आहे की साऊंड, बीचा साऊंड हा रिपीट झालेला आहे, किंवा बी हे सिलॅबलच रिपीट झालेलं आहे, आणि म्हणून किती आहे ॲलिट्रेशन. इथं आहे शी स्पोक, शी स्पोक, शीचा यस आणि स्पोकचा सुद्धा यस. ओके, त्यानंतर टू समवनचा यस आणि स्पेशलचा सुद्धा यस, म्हणजे यस 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 यस, यसचा साऊंड, सचा साऊंड, किंवा यस इज अ सिलॅबस विच इज रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन, दॅट्स वाय हिअर ॲलिट्रेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्लोली सायलेंटली. या स्लोलीचा यस, सायलेंटलीचा यस, नाऊ द मून, मग स्लोली सायलेंटली नाऊ द मून. ओके, सिल्वर पोएमचं वाक्य आहे, स्लोली सायलेंटली नाऊ द मून, यस यस सिलॅबल रिपीटेड अगेन अँड अगेन इन अ लाईन, दॅट्स वाय ॲलिट्रेशन. आणि वॉक्स इन हर सिल्वर शून, दुसरी ओळ आहे याची, वॉक्स इन हर सिल्वर शून, यस आणि यस, सिल्वर शून, शून म्हणजे तिथं काय शूज, तर इथं सुद्धा यस यस हा साऊंड काय झालेला आहे, पहिल्या याच्यामध्ये टी टी साऊंड, नंतर बी बी साऊंड, नंतर इथं यस यस यस, बाकीच्या तिन्ही याच्यामध्ये एस एस एस, मग येस साऊंड हा रिपीट झालेला आहे पूर्ण लाईनमध्ये, दॅट्स वाय ॲलिट्रेशन. ओके, मग इथं तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की रिपिटेशन आणि ॲलिट्रेशनमध्ये बरेचसं कन्फ्युजन होते. तर रिपिटेशनमध्ये फक्त एक शब्द, शब्दाचे फ्रेज किंवा वाक्यच रिपीट असते सेंटेन्समध्ये, पण ॲलिट्रेशनमध्ये काय असते की ॲलिट्रेशनमध्ये एक सिलॅबल किंवा सिलॅबलचं साऊंड हा रिपीटेड असते अगेन अँड अगेन, तिथं ॲलिट्रेशन होतो. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही. जर शॉर्टकट जर लक्षात ठेवायचं असेल तर शब्द जर रिपीट असेल, पूर्णचा पूर्ण शब्द, तर रिपिटेशन, आणि अक्षर जर रिपीट असेल, रिपीट असेल, जसं यस हा यस हे रिपीट आहे, याचं अक्षर जर रिपीट असेल तर त्याला ॲलिट्रेशन म्हणतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी ठीक आहे. त्याच्यानंतरचं जो काही फिगर ऑफ स्पीच आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू. थँक्यू.